हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी मग खूप सारं स्वागत करते. तर आज आहे रुद्रांचा वाढदिवस. तर त्याच्यासाठी चाललो होतो म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी चाललो आहे. केक वगैरे नाही आला अजून, 10 वाजेपर्यंत येईल. आत्ता वाजलेत 9:30. तर आत्ता निघूयात, कारण की आज बड्डे आहे गार्डनमध्ये. तर त्याच्यासाठी थोडंसं लवकर चाललो आहे. तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. साईडला घेतलं. कुठे रे तुझा आज बड्डे? कुठे बड्डे तुझा आज? गार्डनमध्ये. कोणत्या गार्डनमध्ये? मला नाही माहित. माहीत नाही. कसं काय चाललं बड्डेला? सो मग बड्डे वगैरे छान सेलिब्रेशन केलं गार्डनमध्ये. आणि हा केक आहे, हा मी स्पेशली बनवून घेतला होता बड्डेसाठी. तर मस्त आणि टेस्टला तर इतका मस्त होता. मग आम्ही बड्डे वगैरे केला आणि जास्त मोठा व्हिडिओ नव्हता काढणं झाला. आणि मग काही फोटो होते, ते फोटो पण मी इथं लगेच तुम्हाला दाखवते की थोडेफार फोटो वगैरे काढले. आणि बड्डे झाला की लगेच मग आम्ही घरी आलोत. आणि तिथं म्हणजे 10 वाजता सोडलं, 10-10:30 वाजले बड्डे वगैरे करूच. तर मग थोडंसं अर्धा तास गार्डनमध्ये फिरलो थोडा वेळ. म्हणजे त्यांचं अजून बड्डे वगैरे चालू होतं, फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि मग नंतर आम्ही तिथंच थांबलो थोडं साईडला, हॉटेलमध्ये गेलो, थोडासा नाश्ता वगैरे केला. आणि मग 1 वाजता शाळा परत सुटणार होती. तर म्हटलं की आता परत घरी जा, त्याच्यामुळे थोडा वेळ तिथंच थांबलोत. आणि काही काही थांबले होते मुलांना सोडून, आणि काही काही ज्यांची सोय लागत होती म्हणजे घरी जाऊन लवकर येण्याची, तर ते पण आले. तर मग परत आम्ही 1 वाजता आल्याच्या नंतर मग परत आता मी स्वयंपाक बनवायला घेते. तर ते पण काय बनवले ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो म्हणजे जास्त वेळ गार्डनमध्ये नव्हतं थांबता येते, कारण की फक्त त्यांनी बुक केलं होतं, शाळेसाठीच बुक केलं होतं त्याच्यामुळे. तर म्हणून मग लगेच आम्ही आलोत. आणि आत्ता मी घेतलेली आहे संध्याकाळी बटाट्याची टोमॅटोची मी चटणी बनवणार आहे, थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये. मी पहिल्यांदाच बनवते अशी, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तर अगोदर काय केलेलं आहे, मी लसूण घेतला आहे, ते पण 1.5 कांडे घेतले. म्हणजे थोडासा जास्त लसूण घ्यायचा आहे, कारण की टेस्ट छान लागते. आणि आता हे टोमॅटो आहेत ते मी अगदी मोठाले कट करून घेते, कारण की आपल्याला ते मिक्सरला लावायचे आहेत त्याच्यामुळे. आणि जर असे जर टाकायचे असेल तर अगदी बारीक कट करायचे होते, पण म्हटलं आता मिक्सरलाच लावणार आहे. तर थोडेसे जास्त घेतले, म्हटलं चटणी बनवायची आहे त्याच्यामुळे. सगळे टोमॅटो आहेत ते आपल्याला सगळे कट करून घ्यायचे आहेत. आणि एकदा भांड्यात नव्हतं, एवढे मोठे टोमॅटो नव्हते बसणार, म्हणून मग मी काय केलं की लसूण टाकला, अर्धे टोमॅटो म्हणजे जेवढे बसतील तेवढे लगेच भांड्यामध्ये टाकून घेते. ते पण आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. आणि मी पहिल्यांदाच ही भाजी म्हणजे केली, ॲक्च्युली ही काल केलेली, मी आज व्हिडिओ एडिटिंग करते. पण टेस्टला इतकी मस्त झाली, म्हणजे आपण दुसरी जरी भाजी वगैरे केली ना तर त्याच्यासोबत थोडंफार अशी टेस्ट म्हणून आपण चटणी कशी हे करतो आहे, चटणी ठेचा वगैरे, तशी पण खाल्ली ना तशी पण एकदम मस्त लागते. आणि राहिलेले टोमॅटो आहेत आता ते पण मी लगेच मिक्सरला काढून घेते. सकाळी फक्त नाश्ता केला, पोहे खाल्ले होते आणि तिथं थोडासा नाश्ता केला. तर आत्ता मी बनवते संध्याकाळचा स्वयंपाक. आणि दुसरं मिक्सरचं भांडं आहे ते पण मी पूर्ण घेतलं. थोडंसं त्याचं वायसर खराब झालेलं असल्यामुळे पूर्ण निघत नाही, त्याच्यात थोडे बारीक तुकडे राहिलेले होते. पण म्हटलं असू दे. मग एकीकडे वरण लावलं होतं आज, म्हटलं छोट्या कुकरमध्येच लावूयात, कारण की छोट्या कुकरमध्ये वरण आणि भात थोडंसं टेस्टी छान लागतं. तर एकाच टायमाचं बनवायचं होतं फक्त संध्याकाळी, म्हणून मी थोडंच वरण पण लावलं. आणि आत्ता वरण डब्यामध्ये काढून घेतलं आहे.
आणि आता त्याच कुकरमध्ये भात पण लगेच लावून घेते. आणि कणिक तर भिजून ठेवलेली आहे अगोदरच, तर त्यासाठी आता म्हटलं की कणिक भिजूपर्यंत एका छोट्या कुकरवर गॅसवरती भात पण शिजतोय आणि एकीकडे भाजी टाकूयात. म्हणजे भाजी वगैरे टाकूस तर लगेच 5 मिनटामध्ये ह्याला शिट्ट्या पण येत आहेत, म्हणजे भाजीला फोडणी वगैरे घालूस तर. मग लगेच हे कुकरला शिट्ट्या आल्या, हे उतरून ठेवलं की त्या गॅसवरती भाजी ठेवली तरी चालते थोडा वेळ, किंवा मग एकीकडे चपात्या लाटून घ्यायच्या. तर आता कुकर मी आहे हे पण एकीकडे ठेवते आणि आता आपण घालूयात भाजीला फोडणी. तर त्याला जास्त म्हणजे आवडत असेल तर तुम्ही जिरे मोहरी पण घालू शकता, पण मी म्हटलं की जिरे मोहरी नको, फक्त अशीच करायची होती. तेल थोडंसं जास्त घालते. तेल घातलं की आता मी म्हटलं ह्याच्यात जर मी चटणी डायरेक्ट टाकन तर एक तर करपती, नाहीतर मग ठसका उठतो. तर मग मी काय केलं की तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि जे टोमॅटो मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये चटणी मिक्स करते. तर ह्यावेळेस काय करायचं आहे, जो मी मसाला म्हणजे साधी बनवायची होती, जे मी काळं तिखट कांदा लसूण मसाला आहे, सो तो नव्हते टाकणार. फक्त जे लाल तिखट आहे, म्हणजे आपण फक्त फक्की असते मिरचीची, परत त्याच्यामध्ये मी खडे मसाला मिक्स केलेला आहे. तर म्हटलं आता मी त्याच्यामध्येच टाकते. आणि आपल्याला जर वाटलं ना तर वाटीमध्ये थोडंसं 2-3 चमचे पाणी घेऊन त्याच्यामध्ये जरी मिरची पावडर करून टाकली ना, त्यांनी पण ठसका नाही उठत आहे आणि तेल पण छान सुटतं. तर आत्ता मी काय केलं, ह्याच्यामध्येच मीठ आणि चटणी आहे ती टाकली आणि फोडणी घालतानाची क्लिपच म्हणजे रेकॉर्डच नाही झाली. माझं लक्षच नव्हतं ह्याच्याकडे, मोबाईलकडे. नंतर बघते तर फक्त तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि ते मिक्स केलेलं म्हणजे लाल तिखट आणि मीठ जे टोमॅटोमध्ये मिक्स केलेलं आहे ते लगेच त्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि आता आपल्याला ह्याला थोडंसं शिजून द्यायचं, म्हणजे थोडीशी आटवायची, थोडी सुक्की करायची. चटणी कशी असते सेम तशी. तर त्याला म्हटलं आता थोडासा वेळ लागेल, पण चटचटीत छान मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला. आता इकडं फोडणी वगैरे घालून झाली आणि आता म्हटलं कुकरच्या 2-3 शिट्ट्या झाल्या की लगेच तोपर्यंत पीठ छान भिजलं होतं. तर म्हटलं आता अजून 1-2 शिट्ट्या बाकी होत्या. कुकरच्या फोडणी लवकर झाली, लगेच कुकरच्या पण 2-3 शिट्ट्या झाल्या की म्हटलं ते उतरून ठेवलं की लगेच आपल्याला चपात्या करायला होत्यात. वरण तर अगोदरच शिजलं होतं, वरणाला म्हटलं फोडणी वगैरे नको घालायला, साधंच ठेवलं. आता ह्याला पण 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की आता मी हे पण लगेच कुकर आहे ते पण उतरून ठेवते. म्हणजे छोट्या ह्याच्यावरती थोडासा वेळ लागणार होता भाजीला, त्यामुळे जे छोटं बर्नर आहे ना त्याच्यावरती कमी गॅसवरती शिजवून दिलं. जोपर्यंत चपात्या होत्यात माझ्या तोपर्यंत मग मी भाजी आहे ती थोडीशी म्हटलं आटून द्यावात म्हणून त्या गॅसवरती ठेवलेली आहे. आणि आत्ता इकडं लगेच चपात्या बनवून घ्यायच्यात. तर बघू शकता अजून थोडीशी पातळ होती, तर म्हटलं थोडीशी घट्ट होण्यासाठी त्या गॅसवरती ठेवली आणि लगेच इकडं चपात्या बनवायला घेते. पीठ छान भिजलं होतं मस्त. तर म्हटलं चला आता चपात्या बनवून घेऊयात. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि बघू शकता आता आपली भाजी पण झालेली आहे. सो मी हा गॅस बंद करते आणि राहिलेल्या चपात्या आहेत तोपर्यंत करून घेते. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.